आघाडी ही 4 जागांची आहे। 122 जागांची महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली पाहायला मिळते। सोलापूरमध्ये 22 जागा आहे। काँग्रेस 2 जागांवरती आघाडीवरती आहे। काँग्रेसने 3 जागांवरती आघाडी घेतलेली आहे। हे कल्याण डोंबिवलीचे चित्र आहे। कल्याण डोंबिवलीच्या मध्ये आपण असं बघतोय की भाजप 26 जागांवरती आघाडी मिळवणे। मनसे आघाडी ही 4 जागांची आहे। 22 जागांची महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसतंय। अश्विन, तर नांदेड मधली आकडेवारी आपल्या समोर आहे। अहिल्यानगर मधली आकडेवारी समोर आहे। हळूहळू आता ज्ञानदा निकाल यायला लागले। आणि हे ढोलताशे होते मनसेसाठी, कारण कल्याण डोंबिवली अकाउंट ओपन केले। पहिला विजय मनसेचा, पहिला विजय कल्याण डोंबिवली मधली अपडेट। मनसेने पहिला विजय मिळवलाय, अकाउंट ओपन केलंय। कल्याण डोंबिवलीत भाजप 26, शिवसेना 15, तर मनसेने अकाउंट ओपन केलेलं आहे। कल्याण डोंबिवलीत मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांनी विजय मिळवलाय। तेव्हा मनसेच्या बाजूने हा पहिला निकाल जाताना आपल्याला बघायला मिळतोय आणि मनसेच्या प्रल्हाद म्हात्रेंनी कल्याण डोंबिवलीमध्ये बाजी मारली। कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर ठाकरे बंधूंनी सभाही घेतलेली नव्हती। कल्याण डोंबिवलीमध्ये बाजी मारली। कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर ठाकरे बंधूंनी सभाही घेतलेली नव्हती। ना राज ठाकरेंची सभा झाली, ना उद्धव ठाकरेंची सभा झाली। मनसेचा पहिला विजय कल्याण